सोलापूर जिल्ह्यातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम या एप्रिल महिन्यात जाहीर होईल। संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात काही न्यायालयीन अडचण नसल्यास या निवडणुका होतील अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे। एप्रिलमध्ये पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 1140 ग्रामपंचायतींपैकी 701 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे। त्यामुळे प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। परंतु प्रशासक नेमण्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या याचिका दाखल करण्यात आल्या आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच निवडीसाठी आणलेली जनतेतून सरपंच ही पद्धत या निवडणुकीत वापरली जाणार आहे। सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघाले असून आता प्रभाग रचनेची आरक्षण निश्चिती सुनावणी त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। तर वेगवेगळ्या कारणास्तव अपात्र झालेल्या आणि निधन पावलेल्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने यावेळी दिला आहे। या निवडणुकांसाठी आवश्यक असलेली प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। फेब्रुवारी अखेर पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम होणार आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होतील असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी लवकरच निवडणुका घेण्यासाठी कुठलीही अडचण नाही असे त्यांनी सभागृहाला सांगितले होते। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती अक्कलकोट तालुक्यातील 73, बार्शीतील 15, करमाळ्यातील 51, माढ्यातील 82, माळशिरसमधील 43, मंगळवेढ्यातील 24, मोहोळमधील 72, पंढरपूरमधील 72, सांगोल्यातील 61, उत्तर सोलापूरमधील 23 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीचे फेब्रुवारी अखेर ग्रामपंचायतीची मुदत संपत आली आहे। यानंतर लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे।